हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचं प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तसेच दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने राज्यभरात उत्साहपूर्ण वातावरणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या निमित्ताने राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार बांधव, वाचक वर्ग तसेच सर्व नागरिकांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। गुढीपाडवा हा सण भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलमय सण मानला जातो। या दिवशी उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी, आनंद आणि नवचैतन्याचं प्रतीक आहे। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ आणि नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात आहे। त्यांनी पुढे सांगितलं की गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो नव्या आशा, नव्या संकल्प आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे। प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करत नव्या जोमाने पुढे जावं आणि समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं। नववर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश नांदो, प्रत्येकाचं स्वप्न साकार हो, तसेच समाजात बंधुभाव, एकात्मता आणि प्रगतीची नवी दिशा निर्माण हो अशी मनपूर्वक सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांच्या कार्याचाही विशेष उल्लेख करत सांगितलं की समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात। नववर्षातही पत्रकारांनी निडर, निपक्ष आणि जबाबदारीने आपली भूमिका पार पाडत समाजहिताचं कार्य अधिक बळकट करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या शुभप्रसंगी दैनिक समर्थ गावकरी परिवार, AVP न्यूज परिवार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परिवार यांच्या वतीनेही राज्यातील सर्व नागरिक, वाचक वर्ग आणि पत्रकारांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून या सणाने समाजात सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचा संदेश दिला।